मी आहे राजकीय वर्तुळातून। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7ही आमदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। पक्षादेश न पाळणाऱ्या आमदारांवरील कारवाईवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे। कोर कमिटीतील 2 आमदारांवर कारवाई होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण 5 जण त्यांची ओळख पटली होती, अजून 2 जण हे कोर कमिटीतले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सागर, ज्या पद्धतीने काँग्रेसची मतं फुटली होती, 7 जणांवर कारवाई होण्याचा एक अंदाज होता आणि अखेर आज काँग्रेस तशा स्वरूपाचा निर्णय घेणार असल्याचं कळतंय। 5 लोक कोण आहेत, 5 आमदार कोण आहेत ते तर कळलं होतं, मात्र 2 आमदारांबाबत साशंकता होती, नेमकी नावं निश्चित होत नव्हती। ती नावं निश्चित झाली आहे का आणि त्या 2 आमदारांवर सुद्धा या 5 जणांसोबत कारवाई होणार आहे का? विनोद, आज कोर कमिटीच्या बैठकीमध्ये याचा विषय चर्चेला झाला। प्रामुख्याने सकाळी NDTVने या संदर्भात वृत्त दिलं होतं की 7 पैकी 5 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, पण 2 मेहरबान होणार का 2 आमदारांवर पक्षश्रेष्ठी असं स्वरूपाची भूमिका होती। याचं प्रमुख कारण म्हणजे जे 2 आमदार आहेत, एक पश्चिम महाराष्ट्रातले आणि एक मराठवाड्यातले असल्याची माहिती उपलब्ध होतीये आणि विशेष म्हणजे दिल्ली आणि राज्यातल्या पक्षश्रेष्ठींच्या जवळचे हे दोन्ही आमदार आहेत। त्यांच्या मेहरबानीनेच यांना कवच कुंडलं मिळणार का आणि ते या संपूर्ण प्रकरणामध्ये वाचतील का, असा एक प्रश्न होता। आज आत्ता काही वेळांपूर्वी टिळक भवन येथे जी बैठक सुरू आहे तिथे देखील जे कार्यकारिणी बैठक सुरू आहे, त्या कार्यकारिणी बैठकीमध्ये सुद्धा इतर पक्षातल्या जे सदस्य आहेत, नेते आहेत, त्यांनी भूमिका मांडली की जर 5 आमदारांवर आपण कारवाई करतो तर इतर 2वर गेली नाही तर तो चांगला संदेश जाणार नाही। यामुळे जर कारवाई करायची असेल तर सर्वांवरच कारवाई करायला हवी आहे, कारण की नियम जे आहेत किंवा जी चौकट होती पक्षाची, पक्षादेशाची, ती पूर्ण मोडलेली आहे ती 7 जणांनी। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता 7 जणांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत, पण अद्यापही अधिकृतरित्या KC वेणुगोपाल सारखे पक्षातले महत्त्वाचे नेते, चेन्नैलाल महाराष्ट्र प्रभारी आहेत, हे दोन्ही प्रमुख नेते येऊनही अद्यापही या संदर्भात अधिकृत पेपरवर कारवाईच्या संदर्भामध्ये कोणतेही आदेश आलेले नाही आहेत। फक्त आज चर्चा झालेली आहे, कदाचित पुढच्या 24 ते 48 तासामध्ये याबाबत अधिकृत कारवाई केली जाईल असं सांगितलं जातं। पण ही नेमकी कारवाई किती आहे, म्हणजे 5 जणांवर करणार की सर्वांवर 7 ते 7 जणांवर करणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2 आमदारांवर मेहरबान काँग्रेस होणार का की थेट कारवाईचा बडगा सर्व आमदारांवर करणार, हे पाहणं तितकं गरजेचं राहणार। अगदी सागर, या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं बोललं जात होतं आणि त्यानंतर आता ही कारवाई होणार असल्याचं समजतंय। सर्वच्या सर्व 7ही आमदारांवर कारवाई होणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल।